नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यनगरीमध्ये आपले विचार त्या ठिकाणी ठेवले आणि त्यामध्ये पुण्यनगरीतील नागरिकांनी अजितदादांच्या हातात सूत्र त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली। या राज्यातली सर्वात श्रीमंत असलेली नगरपालिका त्याला घडली। महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला रूपांतर झालं त्यावेळेला सुद्धा पिंपरी चिंचवडकरांनी दादांना कारभारी म्हणून त्यावेळेला निवडलं। आज मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे, नागपूरच्या बरोबरीने आज पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या शहराचा कालबद्ध प्रचंड प्रमाणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत झालेला विकास आपण त्या ठिकाणी अनुभवू शकतो। नवी मुंबईसारखं शहर असेल, नवी मुंबई म्हणजे रायगडमधून मुंबईला जाण्याचं प्रवेशद्वार, मुंबईमधून कोकणाला जाणारं प्रवेशद्वार आज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईच्या परिसरामध्ये झालं। तिथे गणेश नाईक त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होते। या तीन शहराचा झालेला विकास जर का आपण पाहिला योग्य पद्धतीने योग्य नियोजन करत राजकीय इच्छाशक्तीची जोड त्याला देत कुठल्याही पद्धतीचा आपोआप हे होणार नाही याची खबरदारी घेत त्या शहराचा सर्वांगीण विकास त्या नेतृत्वाने केलेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। नांदेडमध्ये नेमकं असं काय झालं, मला आठवते मी ज्याला राज्याचा अर्थमंत्री होतो, ज्या कालावधीमध्ये गुरुद्वारा 300 वर्ष पूर्ण झाली, देशाचे पंतप्रधान एकदा विश्वास करा आणि राष्ट्रवादीच्या घड्याळासमोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवाराला आशीर्वाद द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद आदरणीय आमदार चिखलीकर साहेब, आपण या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलं। यानंतर जिल्ह्याचे माजी खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। आदरणीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब। प्रतापराव म्हटले की आता सासूच्या हातातून कारभार सुनेच्या हातात द्यावा, पण प्रतापराव एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची मातृशक्ती या ठिकाणी बसलेली आहे। नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नांदेडकरांनी सासूच्या हातातला कारभार काढून केव्हा सुनेच्या हातात दिलेला आहे आणि आता म्हणून सून कारभार चांगली पाहतीये याची सुरुवात नगर परिषदांमधून झाली, म्हणून आम्ही नांदेडकरांचे खऱ्या अर्थानं आभार मानायला आलो। जिथं जिथं ही मातृशक्ती इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहते तिथं तिथं विजयाची पताका ही दिमागाने डोलते आणि म्हणून आम्ही तुम्हाला 16 तारखेच्या होणाऱ्या निकालाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रतापराव गेल्या वर्षभरामध्ये आपण ज्या पद्धतीचा निधी आदरणीय दादांकडून अर्थमंत्री म्हणून या नांदेड शहरापर्यंत आणला आणि ज्या पद्धतीची विकास काम आपण करताय ही आमची मातृशक्ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे। खरं तर आमच्या महिला भगिनी ह्या फार सुज्ञ असतात, त्या सहजासहजी कोणाच्या पाठीशी उभ्या राहत नाही। जो आपल्या सुखात एक वेळ सहभागी नाही झाला तरी चालेल, पण तो दुःखाच्या क्षणाला आपल्या बरोबर येतो, अशा माणसाच्या पाठीशी या माऊली निश्चितपणाने उभ्या राहतात आणि म्हणून आमच्या नांदेडकरांच्या महिला भगिनी अतिशय उत्तमरित्या साथ तुम्हाला देतात। मी त्यांचे आभार व्यक्त करायला आले। आदरणीय दादा राज्याचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत असताना अर्थसंकल्प सादर करीत असताना ज्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना मांडली त्यावेळेस विरोधकांनी टीका केली। निवडणुकीचा जुमला म्हणत, ही फसवी योजना म्हणत, ही निवडणुकीपुरतीच योजना आहे म्हणत टीका करणाऱ्या या विरोधकांनी कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल केली का तर या 1,500 रुपये आमच्या महिला भगिनींना मिळू नये। पण आदरणीय दादांनी जो शब्द दिला होता, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत खऱ्या अर्थानं माझ्या महिला भगिनींना 1,500 रुपये दर महिन्याला मिळालेच पाहिजे यासाठी अतिशय पारदर्शक कारभार करत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या खात्यामधून ही योजना आपल्या सगळ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवली आणि खऱ्या अर्थानं दिलेला शब्द पाळला। मला आदितीताईंचं देखील या निमित्तानं मनापासून कौतुक करायचंय। आजच सकाळी महाराष्ट्राचे दिनमान हे न्यूज पोर्टल आहे, याच्यावरती महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी जो सर्वे केलेला आहे त्याचा रिपोर्ट आज सादर केलाय। माझे पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मंत्र्यांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यामध्ये आमच्या आदितीताई ह्या 4थ्या क्रमांकावरती आहेत। लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी राबवणाऱ्या आमच्या या मंत्री महोदय खरं तर सरकारच्या खात्यामधून थेट महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात।
मी असेल, रुपालीताई असतील, आमच्या साऱ्यांचे दौरे नांदेडच्या परिसरामध्ये झाले. इथे यावं, इथे पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करावी. वर्षानुवर्ष ज्या नेतृत्वाने या परिसरामध्ये काम करण्याच्या ऐवजी स्वतःचं दुकान चालवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांची दुकानदारी बंद करत नवं नेतृत्व प्रस्थापित करावं या हेतूनेच आम्ही सर्व मंडळी नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये त्यानिमित्ताने येतो. खडगावकर साहेबांचा प्रदीर्घ अनुभव तो विधिमंडळातील असतील, लोकसभेचा असतील, या साऱ्या अनुभवाची शिदोरी सोबत घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये अनेक काही गोष्टी ठळकपणाने करण्याच्या दृष्टीतून पावलं त्या ठिकाणी उचलतात. महानगरपालिका ही कुठल्याही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक अत्यंत महत्त्वाची असते. खरं तर काही मंडळींना या नगरपालिकेपासून काम करण्याची संधी मिळाली. काही नेतृत्वांच्याकडे, काही मंडळींच्याकडे दीर्घकाळ या शहरवासियांनी फार विश्वासाने सत्ता त्या कालावधीमध्ये सुचवली. पण नांदेडच्या परिसरामध्ये फिरत असताना अनेक गोष्टीच्या ठळकपणाने मुळीमा त्या ठिकाणी दुर्दैवाने अनुभवाला मिळत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री फिरलो, तदनंतरच्या कालावधीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून फिरलो, राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 14 ते 18 या कालावधीमध्ये सुद्धा फिरत आलो आणि आता अनेक वेळेला राज्यभरामध्ये